नमस्कार. महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत शेतकरी कामगार पक्षाची मोठी भूमिका राहिलेली आहे. कालांतरानं ती कमी अधिक होत गेली, पण आता नव्यानं शेतकरी कामगार पक्ष उभारी घेत आहे. कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचं काम सुरू आहे. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आहेत. जयंत पाटील, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं मी आधी म्हणालो की कमी अधिक भूमिका राहिली, पण भूमिका आहे. शेतकरी कामगार पक्षाची एक स्वतःची भूमिका आहे, स्वतःची एक वोट बँक आहे. ती कमी का असेना पण आहे, आणि ती विधिमंडळात भूमिका सातत्यानं दिसलेली आहे. आज शेतकरी कामगार पक्ष नव्या समाजाबरोबर कसं जुळवून घेतोय? नाही, आज शेतकरी कामगार पक्षाचा सरचिटणीस मी 4 वर्षापूर्वी झालो. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे शेका पक्षाचीच भूमिका या महाराष्ट्राच्या सगळ्या जडणघडणीमध्ये होती. एक वैचारिक बैठकीचे कार्यकर्ते करण्याची एक महत्त्वपूर्ण भूमिका पक्षाच्या स्थापनेपासून झाली. आणि एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये आज जी काँग्रेस आहे त्यातली 50% काँग्रेस ही शेका पक्षातून गेलेली आहे. आणि माननीय यशवंतराव चव्हाण त्यावेळेला बोलायचे. आम्ही लहान होतो, ज्यावेळेला अभ्यास शिबिरामध्ये मी जायचो पक्षाच्या, त्यावेळेला आम्हाला आमचे नेते सांगायचे, आणि यशवंतराव चव्हाण त्यावेळेला बोलायचे की शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता घडवणारा एक कारखाना आहे. त्या कारखान्यातून रेडीमेड माल आम्ही घेतो आणि पुढे आमचं वाटचाल आम्ही करतो आहोत. मला वाटतं चव्हाण साहेबांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये पण हे लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या लिखाणाच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. एक वेगळा संघर्षमय प्रवास त्यांच्या कारकिर्दीत शेका पक्षाबरोबर झालेला आहे. तरी चव्हाणांची राजकीय उंची, चव्हाणांची असलेली बांधिलकी, विशेषतः शेतकऱ्यांबरोबर असलेली बांधिलकी, आणि त्याच्यावर कधी त्यांनी तडजोड केली नाही, आणि खरं ते त्यांनी मांडलेलं आहे. एकेकाळी कोल्हापूरमध्ये सुद्धा काँग्रेसच्या मंत्र्यांना बंदी केली होती 67 साली. आम्ही लहान होतो, मी 10 वर्षाचा होतो, आणि त्यावेळेला सुद्धा चव्हाण साहेब त्यावेळेला कोल्हापूरमध्ये येत नव्हते की मागाहून तडजोड झाली दाजीबा देसाईंबरोबर त्यावेळेला झाले. एक वेगळी भूमिका वेगळ्या चळवळीतून होती, आणि ती 90 सालापर्यंत विधिमंडळामध्ये ती आम्ही पार पाडलेली आहे. 90 नंतर अडवाणींची रथयात्रा निघाली, लालू प्रसाद यादवांनी ती अडवली, आणि त्याच्यानंतर देशाचं राजकारण संपूर्ण बदललं. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पक्षाचे नेते सगळे आमचे मराठा समाजाचं पुढं नेतृत्व पण मंडल आयोगावर एक तत्वाच्या दृष्टिकोनातून राहिले, आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण एक भाग म्हणून आमची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे. पण 90 नंतरचं राजकारण संपूर्ण बदललं, आणि त्याच्यामध्ये एक वेगळी दरी निर्माण झाली. वेगळं झालं की चळवळीचे राजकारण जे होतं ते सगळं लोप पावलं असं मला वाटतं. आणि म्हणून आज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, शेका पक्ष नवीन दमानं वैचारिक बैठकीतून तयार झालेले, वैचारिक पूर्ण विचारपूर्वक वाचन करून आणि बहुजन समाजाशी बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम मी प्रामुख्यानं करतो. जे रेडीमेड लोक पक्षामध्ये येतात, आज तुमच्या टी व्हीवर मी रोज बघतो, इकडून तिकडे जातात, तशा लोकांना न घेता नवीन वैचारिक बैठकीतून आणि सामाजिक, गरीब, कष्टकरी शेतकऱ्यांच्या बरोबर बांधिलकी आणि त्यांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून ज्यांना काम करायचं आहे अशा कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करण्याचं काम करतो आहोत. परवा तुम्ही बघितला शनिवारवाड्यावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या विचाराचे तरुण आम्ही गोळा केले. जवळजवळ 60-70 हजार तरुण त्या ठिकाणी आले होते, आणि म्हणून याची तयारी थोडी स्लो असेल, पण ती परिपूर्ण आणि पूर्ण बांधिलकीची असली पाहिजे. या भूमिकेतून मी काम करायला मागतो आहे. विधानसभेमध्ये गणपतराव देशमुख असतील. आज 50हून अधिक वर्षापासून ते खरं तर विधानसभेमध्ये आहेत, शेका पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत. तुम्ही स्वतः 2000 सालापासून विधान परिषदेवरती सातत्यानं आहात.
तुमच्या पक्षाची भूमिका नेहमी ही सामंजस्याची राहिलेली आहे, परिपक्व भूमिका राहिलेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत की जिथं प्रत्येक सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल त्यांनी टोकाची भूमिका घेतली, पण मध्यम मार्गी भूमिका म्हणजे गणपतराव देशमुख जर का बोलायला उभे राहिले तर मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेता असतील तो खाली बसतो आणि गणपतराव देशमुखांना आधी बोलायची संधी देतो आणि मग गणपतराव देशमुख आपली जी एक परिपक्व सामंजस्याची भूमिका मांडतात आणि मग तसं हाऊस चालतं. हे सर्वांनी बघितलेलं आहे. मला प्रश्न हा विचारायचा आहे की ही जी मध्यम मार्गी भूमिका असते की कसला तरी एक मधला मार्ग काढूया आणि पुढे जाऊया, हीच भूमिका घेऊन राजकारण करायचं, काही टोकाची भूमिका नाही घ्यायचीच नाही, असं काही ठरवून घेतलं आहे का शेका पक्षानं? नाही. ज्या वेळेला या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न आहेत, त्यावेळेला आम्ही टोकाची भूमिका घेतो. मी उदाहरण देईन तुम्हाला की या ठिकाणी गेल्या सरकारमध्ये पाण्याच्या हक्काबद्दल एक विधेयक आणलं होतं आणि खालच्या हाऊसमध्ये ते गोंधळामध्ये रात्री 2 वाजता मंजूर करण्यात आलं आणि त्यामुळे मीनाक्षी पाटील आणि धैर्यशील पाटील हे दोघंच जण त्यावेळेला हजर होते, पण ते 2 वाजेपर्यंत त्यांनी आपला किल्ला अडवला. पण शेवटी बहुमताच्या जोरावर त्यावेळेला ते की पाण्याचा पहिला हक्क पिण्यासाठी, दुसरा शेतीसाठी आणि तिसरा मग औद्योगिकरणासाठी. त्या ठिकाणी पहिला औद्योगिकरणासाठी बिल त्यावेळेला आणलं होतं, पण हाऊसमध्ये दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हे बिल पास झालं. सोमवारी सकाळी ते आलं आणि सकाळी पण 9:30 वाजता त्या ठिकाणी हाऊस घेतलं गेलं की जेणेकरून ते बिल लगेच पास होईल, हाऊसमध्ये कोणी येणार नाही आहे. परंतु मी तिथे 9 वाजताच गेलो आणि शिवसेनेचे त्यावेळचे आमदार दिवाकर रावते आणि आम्ही दोघांनी ते विधेयक अडवलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 2 दिवस चर्चा केली आणि सरकारला आमच्या चर्चेच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या विचारातून आम्ही त्या ठिकाणी बदल करायला लावला आणि पहिला हक्क जो पिण्याचा आणि दुसरा हक्क शेतीचा हे आम्ही विधेयकामध्ये अंतर्भूत करावं लागलं. हाऊसमध्ये जर आपण प्रामाणिकपणे काम केलं, हाऊसमध्ये आपण अभ्यासपूर्ण आपण त्या ठिकाणी बसलो तर निश्चितपणे आपण तिथे प्रश्न धसास लावू शकतो. ही भूमिका आम्ही पार पाडलेली आहे. ज्यावेळेला टोकाची भूमिका करायची असते त्यावेळेला आम्ही नक्कीच करतो. एकदा आणखीन एक विधेयक आलं होतं की हाऊसमध्ये की हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण हे अमुक बिल एक करायला पाहिजे आणि हाऊसमध्ये ही चर्चा चालू होती. रावतेच बोलत होते, ते बिलावर भरपूर वेळ बोलायचे जेव्हा विरोधी बाकावर आणि आमदार म्हणून आहेत त्यावेळेला, आणि तेव्हा थोडं कंटाळवाणे आम्ही बसलो होतो. पण त्यावेळेला मला अचानक मी बिलाचं डिटेल वाचलं आणि बोललो अरे मी हरकतीचा मुद्दा या ठिकाणी मांडला. चेअरवरनं मला सांगण्यात आलं, सभापती म्हणाला हरकत कसली, रावतेंच्या बोलण्यावर हरकत. मला अजिबात नाही, रावतेंच्या बोलण्याला माझी हरकत अजिबात नाही आहे. या बिलावर माझी हरकत आहे की या सभागृहात या कायदेमंडळात नामदार हायकोर्ट सांगेल त्याप्रमाणे जर आपण इथे बिलं आणि कायदे बनवणार असू तर ते आम्हाला मान्य नाही आहे. हा आमचा अधिकार आहे. आम्ही कायदे बनवलेले आहेत, त्या कायद्याला अधीन राहून त्यांनी हायकोर्टामध्ये आपलं कामकाज करायचं आहे. कायदे कसे बनवायचे हे काही हायकोर्ट सांगू शकत नाही. 3 दिवस बिल मी अडवलं होतं हाऊसमध्ये एकट्याने आणि मी तुम्हाला सांगतो मागावून ते सभापतीच्या दालनामध्ये तडजोड झाली आणि मी म्हणतो त्याप्रमाणे तो शब्द मागे घ्यायला लावला. म्हणजे हाऊसमध्ये आपण काम करायला लागलो, आपली बांधिलकी आपण कायम ठेवली. कशासाठी आपण बसलेलो आहोत आणि कोणाला करायला लागतो तर त्या ठिकाणी मंत्री म्हणायला लागले नाही हायकोर्टाने सांगितलं त्याच्या पुढे काही आहे. म्हणजे त्याच्यासाठी मंत्र्यांनी पण अभ्यास करायला पाहिजे, हाऊसमधले करायला आहे, चेअरला पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं निकाल द्यायला त्याप्रमाणे द्यायला पाहिजे. तर मला माझ्या 17 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये मला भरपूर संधी मिळाली आणि मी जवळजवळ 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 4-5 वेळाच हाऊसमध्ये दांडी मारली. असे रेकॉर्ड बघा तुम्ही की मी गैरहजरमध्ये कुठेतरी कोण गेला असेल किंवा कधी परदेशी मी जातो त्यावेळेला शेवटच्या आठवड्यात ऑगस्टमध्ये मी जातो त्यावेळेला एखाद दिवस असेल तरच मी भरतो, कारण हाऊस हे परिपूर्ण आहे. तेच मला सांगायचं की विधिमंडळाच्या कामकाजामध्ये एखादा अभिप्राय मांडून तिथली जी कोंडी आहे ती फोडण्याचं काम गणपतराव देशमुख असेल किंवा वरच्या सभागृहामध्ये तुम्ही असाल हे सातत्यानं करतात. गणपतरावांचं योगदान विधिमंडळामध्ये भरपूर आहे. या देशामध्ये 3च अशी व्यक्ती आहेत की त्यांनी 50 वर्षापेक्षा जास्त विधिमंडळामध्ये आपली कारकीर्द गाजवलेली आहे. एक करुणानिधी आहेत,
ज्योती बसू आहेत कॉम्रेड आणि आता गणपतराव देशमुख आहेत आणि त्या दोघांपेक्षाही जास्त कालावधी त्यांना आता मिळणार आहे की 50 वर्ष. आज जवळजवळ त्यांना 52-53 वर्ष झाली, अजून 3 वर्ष बाकी आहेत. म्हणजे 56-57 वर्ष ते या विधिमंडळात असणारा एक विक्रम म्हणजे जागतिक विक्रम त्यांचा आहे असं मला वाटतंय. आणि 2019ला लोक त्यांना पुन्हा आग्रह करणार. आता त्यांची इच्छा नाहीये, आता त्यांची इच्छा नाहीये. भाई 70 वर्षापूर्वी पक्ष ज्या कारणासाठी स्थापन झाला, काँग्रेसमधून शंकरराव मोरे आणि हे बाकीची मंडळी सगळे एकत्र ज्या कारणासाठी आले, तीच वेळ आता पुन्हा आली आहे का एक? आणि शेतकरी कामगार पक्ष नव्यानं ही काट टाकून नव्या तरुणाला किंवा युवकांना आकर्षित करण्याचा काही प्रयत्न करणार आहे का? 100% तुम्ही म्हणता. तुम्ही माझंच वाक्य या ठिकाणी बोलताय. मी आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हेच म्हणतो की पुन्हा आमच्या आजोबांचे दिवस आलेले आहेत. ज्या आजोबांनी या ठिकाणी ज्या भूमिका घेऊन त्यावेळेला चळवळ केली, बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये एक वेगळा एक दबदबा या बहुजनवादी आणि संपूर्ण रॉइस्ट मंडळी त्यावेळेला होती. त्यावेळेला आजोबांनी रॉइस्ट रॅडिकल पार्टीमध्ये सुद्धा काम केलं होतं. तीच परिस्थिती आज आपल्याकडे येऊ मागते आहे. विशेषतः बहुजनांना, कष्टकऱ्यांना आणि गरिबांना शिक्षणापासून दूर करण्याचं धोरण हे प्रामुख्यानं होतं आहे. आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी ज्या पद्धतीची भूमिका आज दिसते आहे ते बघितलं तर वेगळ्या तऱ्हेची भूमिका आहे. मी आणि आम्ही मुख्यमंत्री ज्या वेळेला या नोटबंदीच्या भूमिकेतून हाऊस माध्यमातून आम्हाला निवडून आम्ही ज्या वेळेला दिल्लीला गेलो त्यावेळेला दिल्लीमध्ये अर्थमंत्र्यातले काही अधिकारी आम्हाला त्या ठिकाणी चर्चेमध्ये आले. ते म्हणत होते की आता हे सोसायट्या वगैरे सगळ्या बंद करायच्या आहेत, आम्हाला सावकारांना लायसन द्यायचं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये की या भ्रष्टाचार होतो, या सोसायट्यांमध्ये सगळं कोऑपरेटिव्हमध्ये भ्रष्टाचार होतो, तर हे चौकशी करताना पैशाचा अपव्यय होतो, पैसे आमचे वसूल होत नाहीत आणि आम्ही आता सावकारांनाच लायसन देणार आहोत, तेच शेतकऱ्यांना कर्ज देतील, तेच वसूल करतील. म्हणजे कुठल्या टोकाला आपण जात आहोत याच्यामध्ये कुठेही चर्चा नाही. मला नम्रपणे आशिष तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणजे जो आता आपला खरा लोकशाहीचा तुमचा खांब, आमचा चौथा खांब हा पण आता अपुरा पडतो का असं मला वाटतं. याच्यामध्ये गांभीर्यानं तुम्ही पण लोकांनी बघायला पाहिजे. हे हळूहळू होणारं हे स्थित्यंतर आणि बदल हे आपण म्हणतो तर 47च्या आधी होतं त्याच्यापेक्षाही वाईट होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढली वाटचाल करायला लागते. दुसरा तुम्ही प्रश्न विचारलात ते मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. या राज्यामध्ये असे जे बहुजनवादी आहेत, जे फुले शाहू विचारांचे आहेत, त्यांना एकत्र करण्याचं काम मी केलं. मी आता केलं नाही, गेले 3 वर्ष हे करतो आहे आणि गेल्या 1 वर्षभरात भरपूर मोठ्या प्रमाणात याच्याला गती दिली. मी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांना धन्यवाद देईन की त्यांनी मराठा मार्गमध्ये शेका पक्षाचीच आता खरी गरज आहे हे 3-4 लेख लिहिले आणि महाराष्ट्रातल्या सर्व त्यांच्या संघटना ज्या आहेत, जे 32 कक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी येऊन ही भूमिका मांडली आणि गेल्या वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये वेगळी गती आली. पण 6 महिन्यापूर्वी मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्रपणे झालं आणि त्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये कुठेतरी याच्यामध्ये राजकीय या ठिकाणी भूमिका घेऊन, कारण मराठा आंदोलनामधले प्रमुख जे त्या ठिकाणी प्रमुखमध्ये जे 4-5 लोक होते त्याच्यामध्ये माझे मित्र आणि माझे सहकारी आता प्रवीण गायकवाड हे होते आणि त्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठेही मराठा आंदोलनाला गालबोट लागू नये किंवा फूट पडू नये कारण वेगळी भूमिका घेऊन म्हणून आम्ही आमच्यासाठी हे थांबवलेले आहेत. आपण कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूरच्या पन्हाळगडावर आम्ही 3 दिवस याची बैठक घेतली आणि हे 3 वर्ष चालल्याचं व्हिडिओ फिल्म आम्ही काढलेली या बैठकांमध्ये. कारण एवढं वैचारिक चर्चा झाली एवढ्या उच्च पातळीवर की ती येऊन मी भारावून गेलो की शेका पक्षाबद्दल मला माहिती नाही, ते लहान मुलगा तिथला त्या मराठा सेवा संघाचा आणि संभाजी ब्रिगेडचा मला सांगत होता आणि म्हणून याच्या पुढल्या बैठकांमधलं मी सगळं व्हिडिओ फिल्म आणि ऑडिओ फिल्म मी केलेली आहे आणि ती ठेवलेली आहे की ते कार्यकर्ते, महाराष्ट्रातले हजारो कार्यकर्ते त्या बैठकीमध्ये यायचे, गावोगावी आम्ही फिरायचो आणि ह्या भूमिकेपर्यंत येऊन ठेवलेलं आहे. आज ह्याच्या पुढे जी आहे तर वैचारिक बैठक
आणि सामाजिक जी बांधिलकी आहे, ज्या विचारावर आम्ही पक्ष चालवतो, ते तरुण वर्गांना एकत्र करून त्याची पुढली वाटचाल निश्चितपणे करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहील. आणि मला वाटतं या ठिकाणी पुढलं भवितव्य उज्ज्वल असेल या भूमिकेतून आम्ही काम करतो. मी राहुल पोकळे आहेत, कुंजीर आहेत, संभाजी ब्रिगेडचे जे संस्थापक आमचे प्रवीण दादा आहेत, यांची एक वेगळी टीम आहे. राहुल पोकळे एक वेगळ्या तऱ्हेचे त्यांनी प्रचंड वाचन केलेलं आहे आणि त्या पद्धतीचे जे कार्यकर्ते आज नेते या महाराष्ट्रात पुढे असे होतील. जो काळ आशिषनी मला सांगितला की पूर्वीचा जो शेका पक्षाचा काळ आहे तो नजीकच्या काळात तुम्हाला निश्चितपणे दिसेल, एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये तरी आहे. याला एक जोडून उपप्रश्न असा आहे की बहुजन सुखाय बहुजन हिताय ही जी शेका पक्षाची भूमिका आहे त्यामध्ये आता तुम्ही सर्व मराठी नेत्यांना घेताय, त्यामुळे इतर समाज हा काहीसा दुखावला जाईल असं काही वाटत नाही, अशी काळजी नाही? बघा, या ठिकाणी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि मला वाटतं नाही, मी स्वतः ओबीसी आहे, आमचे अनेक नेते गणपतराव स्वतः ओबीसी आहेत. हे शेका पक्षाला कारण नसताना तुम्ही एक टार्गेट करता असं नाही. आणि मराठा समाजाची पण भूमिका अशी नाही आहे, हे वेगळ्या तऱ्हेनं करतात. ज्यांना याने आरक्षण द्यायचं नाही आणि बहुजन समाजामध्ये फूट पाडायची आहे ते लोक जाणून बुजून हा प्रचार करतात असं माझं म्हणणं आहे. मराठा समाजाचे जे शाहू फुले, महात्मा फुलेंच्या विचाराचे जे मराठी नेते आहेत त्यांची अशी कधीच भूमिका नाही आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ही जी भूमिका 78 साली दिली, ओबीसी बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचं नाव राजकीय त्यांना त्या ठिकाणी संघर्ष करून किंवा थोडंसं त्या ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागली किंवा त्यांना त्याचे पुलतच्या काळातच त्यांनी पहिली आमची अट होती. आमची अट होती समान किमान कार्यक्रमामध्ये शेतकरी कामगार पक्षाने ज्या अटी घातल्या होत्या 13-14, त्याच्यामध्ये पहिली अट होती की मराठा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. त्याच्यामध्ये शेका पक्षाच्या सर्व मंत्र्यांच्या पुढाऱ्यांच्या गाड्या तरुणांनी जाळल्या होत्या आणि ही भूमिका आम्ही घेतली. पण आमचीच भूमिका योग्य होते कळवेल, पण मला वाटत नाही अशा याच्यामध्ये काही बदल पडेल असं मला वाटत नाही. एक काळ असा होता की शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी ND पाटील असतील किंवा यशवंतराव मोहिते यांनी शेतकऱ्यांना त्या काळात आगाऊ पैसे देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा सरकारची जी भूमिका जी आहे ती कठोरपणे त्यांनी घेतली होती, कारण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती ते खूप लढले होते. आज शेतकऱ्यांसाठी शेका पक्ष किती ताकदीनं काम करतोय, कारण त्यावेळी कापसाची जी देणी होती किंवा रोजगार हमी योजना असेल ह्याच्यासाठी ज्या पद्धतीनं शेकापच्या नेत्यांनी काम केलं तसं आज होताना दिसतंय का ते? आता तुम्हाला मूळ मुद्दा तेच सांगतो. मी एक 4 वर्ष सरचिटणीस झाल्यानंतर आंदोलनाची दिशा बदललेली आहे, प्रश्न बदललेले आहेत, सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. त्यावेळेला रोजगार हमी कायदा शेका पक्षामुळे 72च्या दुष्काळामध्ये राज्य शासनाला करायला भाग लावला. त्यावेळेला शेका पक्षाची आमदार किती होती? 8. पण त्या 8 आमदारांनी सरकारला आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून आपण केला. आमचे वैरागला हुतात्मे झाले शेका पक्षाचे कार्यकर्ते, इस्लामपूरला झाले, ND पाटलांचा पुतण्यास हुतात्मा झाला त्या ठिकाणी, बाप्पांचं त्यावेळी झालं. अनेक कार्यकर्ते आमचे त्याच्यामध्ये दारार्थी पडले होते. आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो आता ही दिशा बदलली पाहिजे. आंदोलनाचे प्रश्न वेगळे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे झाले आहेत, त्याचा विचार करतोय आम्ही. आणि विनाकारण जे प्रश्न नाही आहेत ते प्रश्न मुद्दाम दाखवायचे असं होत नाही आहे. त्यानंतरच्या आमच्या पिढीने, विवेक पाटील, मोहन पाटील, मी, आमच्या पिढीने त्यानंतर जे लढे केले रायगडमध्ये ते सगळे यशस्वी लढे केलेत. 12.5% जमीन DB पाटलांनी घेतल्या. आम्ही तिसऱ्या पिढीने ती मंजूर करून घेतली किती झालं तरी. नंतर आपण नवी मुंबईमध्ये राहता, आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे ते. आजचा नवीन लढा की 45 गावाचा ACZ रिलायन्स सारख्या बड्या भांडवलदाराला हटवण्याचं काम
शेका पक्षाने केलं. आम्ही सर्व पक्षांनी ते साथ दिली. तुम्ही म्हणता त्यावेळेला सगळे एकत्र आले. का आले? आम्ही त्यावेळेला आलो निवडणुकी सगळ्यांना. त्यावेळेला जर काँग्रेसला जनाधार गेला असता तर SEZ मान्य आहे जनतेला असं झालं असतं. आम्ही त्यावेळेला थोडे विचार बाजूला ठेवले, पण SEZ या ठिकाणी झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमीन वाचली पाहिजे. कारण मुंबई जी आहे ती आता आमच्या पेणकडे सरकते आहे. मुंबई आमच्या अलिबागकडे सरकते आहे आणि त्या ठिकाणी असलेली ॲक्वेअर करून जमीन तुम्ही घेणार आणि तीच जमीन 10 कोटीला मागवून सिडको विकणार तर शेतकरीच आमच्या डायरेक्ट विकतील मागवून. त्यासाठी तुम्हाला SEZ आणि करण्याची गरज नाही. आमची भूमिका आहे. मला वाटतं आज पण त्या ठिकाणी जेव्हा SEZ आला तेव्हा 5-10 लाखांनी रिलायन्स घेत होतं. आज कोटीचा भाव आहे, 5 लाख रुपये गुंठा आहे. हे आमचे यशस्वी लढे आहेत. विमानतळाला आम्ही 12.5% सिडकोला घेतला. विवेक पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं. आज आम्ही 22.5% डेव्हलप जमीन विमानतळातून शेतकऱ्यांना परत देतो आहे. 22.5% ज्या प्लॉटच्या किंमत 1 कोटी रुपये आज तिथे आहे. आज शेतकऱ्यांना भाव किती मिळून दिलेला. यशस्वी लढे आम्ही पण केले, पण पद्धत बदललेली आपण म्हणता त्याप्रमाणे त्याचे प्रश्न पण बदललेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून काम केलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करताना सामंजस्य भूमिका आणि खरी भूमिका आणि कुठेही कुठली संस्था किंवा कुठली नष्ट झालं पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे आहे, पण त्या डेव्हलपमेंटमध्ये शेतकऱ्यांना नष्ट करण्याची जी भूमिका डेव्हलपर करतात त्याच्या विरोधात आम्ही आज लढतो आहोत. राजू भाई 1948 ते 1956 हा शेकापचा सुवर्ण काळ होता. 1952च्या विधानसभेत 28 आमदार निवडून आले होते, पण त्यानंतर अशी कामगिरी होताना दिसली नाही. नेमका पक्ष कुठे कमी पडला की त्यांची रणनीती चुकली? नाही, थोडी चुकली म्हणाल तर. सुवर्ण काँग्रेस ज्या बहुजनांसाठी बहुजनाच्या ताब्यात आल्यानंतर शेका पक्षाची स्थापना का झाली? बहुजनांना बाजूला करून त्या ठिकाणी उच्चवर्णीय लोकांकडे नेतृत्व होतं. तीच भूमिका घेऊन मागावून त्या ठिकाणी नेहरूंनी वेगळं राजकारण केलं, माननीय पंतप्रधान त्यावेळचे, आणि बहुजनांचे यशवंतराव सावरकर नेतृत्व त्या ठिकाणी आणलं. आणि शेका पक्षाचे बरेच प्रमुख पुढारी यशवंतराव मोहित्यांसारखे, ज्यांना कार्ल मार्क्स बोलायचे लोक, की त्या वैचारिक अर्थतज्ञ म्हणून यशवंतराव मोहित्यांची त्यांची जडणघडण वाढ सगळी खऱ्या अर्थानं शेका पक्षात झाली. या ठिकाणी विजयसिंग मोहिते पाटलांचे वडील शंकरराव मोहिते पाटील हे शेका पक्षाचे खजिनदार होते. त्या ठिकाणी पक्षाची भूमिका एक वेगळी होती. कारखान्याला विरोध केला, ती चुकीची होती असं मला वाटतं. मी नम्रपणे कबूल करतो की सहकारी साखर कारखान्यांना आणि सहकार चळवळीला त्यावेळेला शेका पक्षाची भूमिका वेगळी होती आणि ती चुकली असं मी म्हणजे माझ्या नेत्यांच्या विरोध बोलणं माझी तेवढी उंची नाही आहे, पण जे काम करताना मला दिसतंय ते बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या आपण म्हणता त्या खऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे होता. आणि रायगडमध्ये किंवा या ठिकाणी आम्ही का आहोत तर आम्ही ठराविक इयरला त्या ठिकाणी आमचं नेतृत्व हे मागे घेतलेलं आहे. नवीन लोकांच्या हातात सूत्र दिलेली आहेत. पहिले भाऊसाहेब राऊत आणि नाना पाटील होते, त्यांनी दत्ता पाटील, डी बी पाटील, सुमंत राऊत हे घडवले. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला घडवलं, विवेक पाटील, मोहन पाटील, जयंत पाटील, मीनाक्षी पाटील. आज आमची 4थी पिढी काम करते आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायतीपासून. आणि मला आनंद आहे, एक 5,000 ते 10,000 किमान 5,000चे पदाधिकारी आहेत माझ्याकडे आज रायगड जिल्ह्यात. सोसायटीपासून, सहकारी याच्यातून, वेगवेगळ्या संस्थांमधून, ग्रामपंचायतीपासून, आणि ती तुमच्यासारखी तरुण ग्रॅज्युएट आणि चांगली सुशिक्षित मुलं आहेत. आणि त्यामुळे एक वेगळी टीम आम्ही करतो आणि गावातल्या त्याच ठिकाणी नेतृत्वामध्ये बदल करण्याची एक पद्धत आहे, ती करण्यामध्ये आम्ही थोडे अपयशी पडलो का असं मला वाटतं. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, रेडीमेड पुढारी घेण्यापेक्षा आपण घडवलेले कार्यकर्ते आपण तयार केले, आपल्या विचाराच्या बांधिलकीचे केले. केवळ सत्तेसाठी येणारे कार्यकर्ते, आमदारकीसाठी येणारे कार्यकर्ते किंवा जिल्हा परिषदेच्या तिकीट मिळवण्यासाठी येणारे नेते हे काही कायम आपल्याकडे राहत नाही, ते पाहुणे असतात. आज मला वाटतं की काँग्रेस नष्ट करण्याची भूमिका भाजप घेते. काय म्हणते ते? काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत. तर मला वाटतं 65% भाजपमध्ये आज काँग्रेसमयच झालेली आहे अशी भाजप मला वाटतंय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते मला माहिती नाही आहे. तर ती काही कायम नाही आहेत का? BJPचे जे नेते भेटतात, आमदार भेटतात, सिनियर भेटतात, जे चांगले आहेत, ज्यांनी पण काम चांगलं केलेलं आहे. वैचारिक मतभेद असतील पण काही BJPमध्ये चांगले
नेते मंडळी आहेत, चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. वैचारिक मतभेद जरूर असतील. ते म्हणतात ते पाहुणे आहेत, आमचे पाहुणे आहेत, हे जाणार आहेत, आम्ही ते कायम आहोत म्हणते. म्हणजे त्यांची ते बोलण्याची पद्धत अशी आहे, तर ते बरोबर नाही आहे. मला वाटतं काळ पुढला एकदम चांगल्या प्रकारे येणार आहे आणि हाच विचारानं लोक पुढे येतात. म्हणून प्रवीण गायकवाडांचे सहकारी हे यांना कुठली खुर्ची नको, आमदारकी नको. जे हजारो कार्यकर्ते का पुण्यात शेका पक्षामध्ये दाखल झाले ते एक सामाजिक बांधिलकी घेऊन आणि समाजाच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि समाजाची उन्नती झाली पाहिजे, विशेषतः बहुजन समाजाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका आहे. आणि मी म्हणतो मी मार्क्सवादी आहे. तुम्ही मगाशी प्रश्न विचारला तर मी आंबेडकरवादी स्वतःला पण म्हणतो. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या घरामध्ये येऊन काही काळ वर्षभरातले काही 10-15 दिवस राहायचे आमच्या आजीकडे. ते अगदी स्वयंपाकाचं आणि काही घटनेची पानं जे आमच्या घरामध्ये लिहिलेली आहेत ते घरसुद्धा आम्ही अजून तसंच ठेवलं आहे. म्हणजे असं नाही, आमचं मूळ घर जे आजोबांनी बांधलं 1935 साली, त्या घरामध्ये बाबासाहेब राहायचे. ते घर पण आम्ही तसंच ठेवलं. पेजारीमधलं जे घर आहे तसंच ठेवलं आणि बाबासाहेब तिथे वास्तव्य करायचे. एक वेगळी त्यावेळी त्यांची भूमिका असायची आणि आराम करण्यासाठी ते यायचे. आणि शेतकऱ्यांचे जे सावकाराच्या विरोधात लढे होते त्याच्यामध्ये चिकार आंदोलन जायची, भांडणं व्हायची, पोलीस केसेस व्हायच्या. त्यांची वकिली करण्यासाठी वकीलपत्र हे बाबासाहेबांकडे आजोबांनी दिलं होतं आणि ते बोटीनी रेवस मार्गे त्या ठिकाणी टांग्यात बसून पेजारी अलिबागला यायचे. तेव्हा गाड्या बिड्या सगळं कमी होतं आणि एवढी बांधिलकी आहे. म्हणून ते काय आमची जी बांधिलकी आहे ते महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे आणि त्याच्यापासून कधीच जाणार नाही. आमच्या घरामध्ये 2च फोटो आहेत, एक बाबासाहेबांचा आणि एक आमच्या आजोबांचा, नाना पाटलांचा. आमच्या घरामध्ये तुम्ही आलात तुम्ही बघा, त्याच्यामध्ये 2च फोटो. आमच्या मूळ जे आमच्या पेजारीला घर आहे ते ही आमची एक वेगळी बांधिलकी आहे विचारातून. आम्हाला माहिती आहे आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध काम करतो, खडकावर डोकं आपटतो, पण एक ना एक दिवस आमचा चांगला येईल ही आम्हाला आशा नक्की आहे. तुमचा वारसा खरं तर खूप मोठा आहे शेका पक्षाचा आणि आता धैर्यशील पाटलासारखी नवी पिढी सुद्धा भक्कमपणे विधिमंडळाचा किल्ला लढते आहे. म्हणजे उत्कृष्ट संसदपटू याची जर का गणना सध्याच्या काळात झाली, सध्याच्या विधानसभेमध्ये झाली, तर त्या धैर्यशील पाटलाचा क्रमांक वरचा लागतो. हे पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतोय. खरं तर ही चर्चा चांगल्या इंटरेस्टिंग मोडवरती आलेली आहे, पण ब्रेक नंतर पुन्हा आपण अनेक विषयांवरती चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत शेकापचे भाई जयंत पाटील आहेत. भाई, आमचा रिपोर्टर आहे राहुल झोरी, त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. राहुल, भाई, खरं तर शेकाप हा पक्ष अतिशय जुना देखील जेवढा आहे तेवढ्याच ताकदीचा देखील पक्ष म्हणून ओळखला जातो. अनेक अभ्यासू नेते विधानसभेत असतील, विधान परिषदेत शेकाप या पक्षाने दिलेले आहेत. मात्र जो राजकीय वारसा आहे, जसं सुरुवातीला पक्ष होता एक वेगळा काळ होता, अनेक वक्ते, दर्जेदार वक्ते होते. मात्र जसं जसं पक्ष मोठा होतोय, जसं जसं पक्षाचं वय वाढतंय, तसं तरी कुठेतरी राजकीय वारसा या पक्षाचा टिकेल का नाही अशी काहीशी परिस्थिती आहे. आज जर बघितलं तर तुम्ही काही ठराविक भाग, कोकणाचा रायगड जिल्हा असेल किंवा आणखी काही ठराविक जिल्हे असतील, त्या बाहेर तुम्ही पडलेलं दिसत नाहीयेत. शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून जरी ओळखला जात असेल तरी मराठवाडा किंवा ज्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित होतं, विदर्भ असेल, या ठिकाणी शेकाप तेवढ्या ताकदीनं पोहोचलं नाही. काय नेमकी कारणे आहेत? शेकापचा राजकीय वारसा कशा पद्धतीनं, हा अभ्यासू आणि राजकीय वारसा कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, पुढलं भवितव्य मी मगाशी सांगितलं एक चांगलं असणार आहे. आणि जे आज आशिष इथे बोलला की पुढले जे वक्ते आहेत, पुढल्या पिढीने पण विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. तुम्ही किती बोललात तरी मीनाक्षी पाटलांची जी अर्थसंकल्पावरची भाषणं असतील की ह्याच्यावर असतील, त्याचे आज सभागृहामध्ये आज सुद्धा लोक विधिमंडळात तुमचं अस्तित्व खूप चांगलं आहे. मी आधी सांगितलं, पण जसं त्याचा कन्सर्न आहे, हा कन्सर्न आहे की राज्यात सर्वदूर शेका पक्ष संघटना दिसत नाही. नाही, शेका पक्षाची सुरुवातीपासून जी बांधणी आहे ती माझ्या मते 14-15 जिल्ह्यामध्येच होती. मी पण आज परिपूर्ण अभ्यास करतोय. मी जेव्हा सरचिटणीस झाल्यानंतर मला पण वाटलं की प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात शेका पक्ष जायला पाहिजे. परंतु शेका पक्षाची सुरुवातीपासून जी भूमिका होती, जे आकडा तुम्ही मगाशी सांगितलात, तो आकडा असा आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यावेळेला आलेले आमदार आहेत.
संयुक्त म्हणजे जनता दलाच्या वेळेला आलेले ते आहेत किंवा आता मोदी लाटेमध्ये आहेत, ते पुन्हा काही आमदार होणार नाही आहेत. त्यावेळेला चळवळीच्या माध्यमातून झालेले आमदार आहेत आणि त्यावेळेला एक नंबरचा ग्रामीण भागामध्ये असलेला पक्ष जो होता विरोधी पक्षामध्ये तो शेका पक्षच होता. आणि समाजवाद्यांची जी पॉकेट्स होती ती शहरा भागामध्ये होती, मृणालताई वगैरे ज्या होत्या त्यामध्ये. आणि म्हणून हे आपण जे म्हणता की शेका पक्षाचे कधीही आमदार 16-17च्या वरती नव्हते. एक अपवाद 32 आमदार 57 साली होते, ते केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले आमदार होते. ही एक भूमिका आहे. आणि त्यानंतर काँग्रेसचा एवढा पगडा होता देशामध्ये, काँग्रेसबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपुलकी होती की काँग्रेसने स्वातंत्र्य दिलं. ती पिढी आता हळूहळू नष्ट झालेली आहे. ती भूमिका म्हणून तर 90 नंतर ही भूमिका आलेली आहे. आणि मी म्हणालो ते त्याच्यावर मला वेळ, मी त्याच्यावर चांगलं तुम्हाला बोलू शकतो. 90 नंतर आर्थिक जातीवादी कशा शक्ती वाढल्या वगैरे मी सगळं बोलू शकतो. मला हाच प्रश्न विचारता आहे. 2014 मध्ये भाजपची लाट होती, मोदी लाट होती आणि त्या लाटेमध्ये चांगले चांगले वाहवत गेले, म्हणजे चांगले चांगले वाहून गेले. पण आता ती लाट ओसरलेली आहे आणि कदाचित 2019 मध्ये जो खरं काम करेल, ज्याची पक्ष संघटना त्या स्थानिक पातळीवरती चांगली असेल त्याला संधी मिळू शकते. अशा वेळी शेकापचं भवितव्य विधानसभेच्या पातळीवरती तुम्हाला 2019 मध्ये कसं वाटतं की आत्ताचं जे यश आहे त्याच्या दुप्पट असेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल? मला 4 महिन्याने तुमच्या टीव्हीवर बोला परत खुली चर्चेमध्ये तुम्हाला वेगळं नेटवर्क दिसेल, वेगळं प्लॅनिंग दिसेल. मी तुम्हाला सांगतो, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जी सामाजिक संस्था होती ती आज पण आहे जिवंत. ती या ठिकाणी जे सहकारी प्रवीण गायकवाडांबरोबर माझ्याबरोबर आले त्यांचं नेटवर्क आहे, पूर्ण प्लॅनिंग आहे. पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मराठा सकल मोर्चाच्या आंदोलनात कुठेही तडा जाऊ नये, गालबोट लागू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आज त्यांनी निर्णय घेतला आणि आज सगळ्या निवडणुका सुरू आहे. आज त्याच्यामध्ये ती अडचण आहे, आम्ही कबूल करतो. पण पुढल्या वेळेला तुम्हाला वेगळं नेटवर्क असेल, वेगळं प्लॅनिंग असेल, वेगळे 19च्या निवडणुकीमध्ये शेका पक्षाचे उमेदवार हे वेगळे असतील आणि 90% उमेदवार हे तरुण असतील. निवडणुकींबद्दल आपण बोलतोय, जसं तुम्ही म्हणालात पुढच्या 4 महिन्यांमध्ये चित्र वेगळं असेल, पण पुढच्या 2 महिन्यांमध्ये या सगळ्या निवडणुका आहेत. आता आपण बघतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितींच्या निवडणुका आहेत, 10 महापालिका आहेत. यासाठी मग शेकापचं काय नेमकं प्लॅनिंग आहे? कारण जसं तुम्ही म्हणालात की ज्या ठिकाणी शेकाप स्ट्रॉंग आहे तिकडे तर शेकाप उतरेलच, पण जिकडे शेकाप स्ट्रॉंग नाही आहे तिकडे सुद्धा तुम्हाला ती मार्केट सुद्धा आता पेनिट्रेट करायची आहे. राहुल पोकळे आमचे सहकारी याच्यावर करतायत, त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. जे नवीन लोक येतात, पण येताना शेका पक्षामध्ये येताना लोकांना जर पारख घेऊन घ्यावं लागेल, कोणी आले तिकीट मागेल तर ते शेका पक्षामध्ये जमणार नाही आहे. आणि मला वाटतं तो काळ कमी आहे. आज बाळाराम पाटलांची आम्ही निवडणूक लढवतो आहे, शिक्षक मतदारसंघातून कोकणातली, त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते गुंतलेले आहेत. आणि विशेषतः निवडणुका या आत्ता 21 तारखेपर्यंत संपणार आहेत. आणि निवडणुका का खेळ नाही, त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, उमेदवार करायला पाहिजेत. मग आपल्याजवळ कोण फोटो काढतो, तो गुंड आहे का माफी आहे हे पण कळत नाही परिस्थिती आहे. मग तुम्ही प्रश्न विचारणार. आणि म्हणून आम्ही म्हणतो हे 2 महिने आम्ही काही याच्यामध्ये जेवढं शक्य आहे, जेवढं आम्हाला काम करता येईल तेवढं आम्ही निश्चितपणे करतो आहोत. पण 4 महिन्यानंतर तुम्हाला वेगळी भूमिका असलेले कार्यकर्ते आणि नेते या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसतील, एवढं खात्रीपूर्वक सांगतो. त्याचं पूर्ण प्लॅनिंग आहे. तुमच्याकडे 1 तासामध्ये चर्चा आटपायची आहे आणि वेळ अपुर आहे. पण आणि माझं सगळंच प्लॅनिंग आणि सगळीच कार्ड आज ओपन करून काय उपयोग नाही आहे. आणि म्हणून मी काय करत नाही आहे. मी निश्चितपणे सांगतो पूर्ण विचाराने. आणि मी तसा एक स्वतः वेगळं प्लॅनिंग करणारा एक मी कार्यकर्ता आहे की मी कुठल्याही प्लॅनिंग शिवाय करत नाही आणि पूर्ण बांधिलकीने काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मी कोऑपरेटिव्ह प्लॅनिंग, सस्टेन्ड प्लॅनिंग, कोऑपरेटिव्हमध्ये मी प्लॅनिंग केलं, लोकांनी मानले नाही. पण माझाच पॅटर्न, माझे अनेक पॅटर्न आज ऑल इंडियावर गेले. 4% कर्ज द्यायची जी भूमिका घेतली होती नाबार्डने आणि RBIने सांगितलं करायचं नाही, मला माझा बोर्ड बरखास्त करून टाका. मला गोपीनाथ मुंडे त्या समारंभाला आले होते, माझे मित्र कैलासवासी. त्यांना मी तुम्हाला सांगतो आज 0 इंटरेस्टनी पहिली शेतकऱ्यांना कर्ज देणारी माझी बँक होती, 4% कर्ज देणारी माझी बँक होती. आणि ऑल इंडियावर आज म्हटलंय नाबार्ड रायगड पॅटर्न.
बँकांमध्ये पण आम्ही सहकारात काम करताना गणपतरावांचं काम आहे. आज देशामध्ये 1 नंबरची सूतगिरण कुठली आहे तर गणपतरावांची आहे. एक वेगळ्या रायगड बँक बघा तुम्ही, आज कमी मॅनपॉवरमध्ये आम्ही चालवतो. शेका पक्ष जिथे तिथे काम करतो तो एक वेगळ्या तऱ्हेने काम करतो आणि नवीन पिढी वेगळ्या तऱ्हेने करेल. तुम्हाला नक्की आज मला आनंद होतो. मला बोलो शेका पक्षाला तुम्ही किती टीव्हीवर बोलवत होतात काय? आज गेली वर्षभरामध्ये तुम्ही बोलवता, शेका पक्षाची चर्चा करता. याच्यात आमचं यश आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीमध्ये तुमचं अस्तित्व आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, आता तुम्ही विषय काढला गोपीनाथ मुंडेंचा, अशा कित्येक बैठका आहेत, गोपीनाथ मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, की तिथं जयंत पाटील सुद्धा आहेत. किंबहुना जिथं मार्ग निघत नाही तिथं तुम्ही जाता. वैयक्तिक मैत्री माझी सगळ्यांबरोबर आहे. अगदी मुख्यमंत्र्यांपासून माझे चांगले मित्र आहेत. परंतु एक वेगळं काम त्यांचं विधिमंडळातलं काम, त्यांनी विरोधी पक्षात असलेलं काम म्हणजे ह्या एक वेगळं होतं. देवेंद्रजीचं काम जे विधिमंडळात होतं, आम्ही अनेक वेळा एकमेकाला चर्चेत जेव्हा विरोधी पक्षात देवेंद्रजी होते त्यावेळेला आम्ही एकत्र बसायचो, माझ्या घरी बसायचो, आम्ही त्यांच्या रूममध्ये जायचो. परंतु एक वेगळं वैधानिक आघाडीवरचं जे काम तुम्ही गणपतरावांचं बोलता तसं देवेंद्र फडणवीसांचं काम पण आपल्याला करावं लागेल. एक वेगळं किंबहुना त्यांच्या वैधानिक आघाडीवरच्या कामगिरीवर भाजपला यश मिळालंय. गिरीश बापट वगैरे 4-5 लोकांनी जे काम केलेलं आहे त्याच्या जोरावर पण यश मिळालंय असं मला वाटतंय. लाटीबिटी सगळं आहे. देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवडच ही त्यांच्या विधिमंडळातल्या कामकाजामुळे झालेली आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक विधेयकामध्ये त्यांची स्वतःची भूमिका आणि भाषणं राहिली. मैत्री, वैचारिक मतभेद असतील, वैयक्तिक मैत्री काय त्याच्यामध्ये नाही आहे आणि ती आपण ठेवत राहिलेलं आहे. हा खाली एक प्रश्न, असा वेगळा प्रश्न आहे की समृद्धी महामार्ग जो आहे प्रस्तावित, त्याला त्या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. याला उत्तर म्हणून सरकार वारंवार म्हणते की आम्ही म्हणजे इतर कोणत्या प्रकल्पात अजून सरकारने जेवढा मोबदला दिलेला नाही तेवढा मोबदला आम्ही या प्रकल्पात देऊ. म्हणजे मोबदल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की अतिवृष्टी होती, दुष्काळ होती, तर सरकार डायरेक्ट पॅकेज जाहीर करतं आहे. वारंवार पॅकेज किती येते हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त पॅकेज जाहीर करणे यातून प्रश्न सुटतो का? म्हणजे कुठलीही आपत्ती आली की पॅकेज जाहीर करणे, म्हणजे पॅकेजने प्रश्न सुटतो का, हा दुसरा प्रश्न. नाही, मी तुम्हाला या शेवटच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर मी तुम्हाला देतो. जोपर्यंत शेती उत्पादन केलेल्या मालाला किफायतशीर भाव मिळत नाही आणि स्वामीनाथन आयोग जोपर्यंत स्वीकारला जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. कर्जमाफी करून, कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्याची कधी उन्नती होणार नाही. स्वामीनाथनची 100% अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि BJPनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आणि राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला आश्वासन दिलं की स्वामीनाथनची 100% अंमलबजावणी करू. त्या पद्धतीची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची उन्नती या देशामध्ये होऊ शकत नाही. भूमिका आम्ही सातत्यानं पक्षाच्या स्थापनेपासून मांडत आलो आहोत आणि आता पण मांडतोय. जो उन्नती मार्ग होतोय तो आमच्या रायगडमधनं सुरू होतोय, दिघीपासून, कळलं का? त्याला आम्ही विरोधच केलेला आहे. या ठिकाणी जी भूमिका घेतली त्यावेळेला जिथे आम्हाला 2,000 रुपये एकरीला भाव मिळत होता तो 40,000 रुपये आम्ही घेतला. 12.5% जमीन परत घेतली, डेव्हलप जमीन, तिची आज करोडो रुपये किंमत आमच्याकडे आलेली आहे. शेतकरी आज तिथे आमचा समृद्ध झालेला दिसतोय. यातलं जे पॅकेज आहे, राज्य सरकार वेगळं बोलतो, केंद्र सरकार वेगळं बोलते, अधिकारी वेगळे बोलतात, याच्यामध्ये समन्वय नाही आणि स्पष्ट भूमिका नाही. जोपर्यंत स्पष्ट भूमिका होत नाही तोपर्यंत याचा आमचा विरोध राहणार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबरच आहोत. रायगडचा विषय निघालेला आहे. रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होतं आहे. जे नवी मुंबई एअरपोर्ट आहे ते सुद्धा आता रायगडमध्येच होतं आहे. राज्य सरकारने एक डेडलाईन जाहीर केलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे की नवी मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत तिथल्या प्रकल्पग्रस्तांना घेऊन? नाही, आज तिथल्या 14 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. बाकी जे पॅकेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. 22.5% जमीन डेव्हलप दिली त्याच्यामध्ये समाधानी आहोत. ते पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं काम आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ही तडजोड झालेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही अनेक बैठकीमध्ये त्यामध्ये होते. माननीय राणे महसूल मंत्री असताना आम्ही त्यांच्या बैठकीमध्ये अनेक वेळा याच्यामध्ये तडजोड केली आणि त्याच्यामध्ये समाधानी. त्याच्यामध्ये काय आमचं म्हणणं नाही आहे की त्याच्यामध्ये काही आज आहे, पण जे पुनर्वसन आहे ते पुनर्वसन त्यांनी म्हटल्याप्रमाणे झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये विवेक पाटील त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांच्या बाजूने लढत आहेत. पण काही लोक कारण नसताना फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी
ते विरोध दाखवतात आणि काम करतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम करतायत. पण विवेक पाटील हे समर्थ नेतृत्व आहे तिथे. मला वाटतं त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्याचं पुनर्वसन 100% करून घेऊ आणि ते चांगल्या प्रकारे झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी असलेलं पुनर्वसन हे ज्याप्रमाणे तिथे येणाऱ्या लोकांच्या दर्जाचंच झालं पाहिजे ही भूमिका माझी आहे. खालापूर नगरपालिका शेका पक्षाची आहे. त्या ठिकाणी 50% आदिवासी कातकरी समाज आहे आणि मी घोषणा केलेली आहे त्या ठिकाणी निवडणुकीला मतं मागताना की या ठिकाणी 27 स्मार्ट सिट्या होतात या नगरपालिका क्षेत्रामध्ये. आमच्या आदिवासी वाड्यांचे कातकरी समाज हा फ्लॅटमध्ये राहिला पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही घोषणा केली नगरपालिकेचं ज्या ठिकाणी सरकारी योजनेतून पैसे आले नाहीत तर नगरपालिकेच्या बजेटमध्ये आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी असलेल्या 600 कुटुंबाला फ्लॅट देऊ असं आम्ही घोषणा. आणि त्याप्रमाणे माझं कामकाज माझी नगराध्यक्ष तिथे जे आहे जंगम सौभाग्यवती या ठिकाणी काम करतायत. तर आपण एक विचाराने हे का केलं आम्ही का करतो तर आमचा विचार आणि आमची बांधिलकी आम्ही सोडली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी या पद्धतीचा विचार करून डेव्हलपमेंट करू शकतो. मला वाटतं याचं प्लॅनिंग आधीच करा. तुमचा प्रश्न चांगला आहे. समृद्ध मार्गाला का आमचा विरोध नाही आहे पण त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी होता ज्याप्रमाणे चीनमध्ये शेतकऱ्यांना का जमीन मालकांना ज्याप्रमाणे मोबदला आणण्याचं प्लॅनिंग आहे ते भरपूर चांगल्या प्रकारे आहे. 50 किलोमीटरच्या पुढे ते डेव्हलपमेंटला प्रकल्पग्रस्त धरतात म्हणजे ज्यांची जमीन घेतली नाही त्याला पण त्याचे परिणाम कमी जास्त प्रमाणात धरतात. हे धोरण तिथे आहे. ते धोरणं आपले अधिकारी जातात IAS ऑफिस जातात पण त्याच्या गांभीर्यानं काही विचार करतात की पाणी करतात की अभ्यास करतात हे मला काही दिसत नाही आहे. प्रश्न अनेक आहेत. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे पण भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत शेकापचे भाई जयंत पाटील आहेत. भाई, जलीकट्टूचा अध्यादेश काढला गेला. पंतप्रधानांनीच त्या पद्धतीनं हस्तक्षेप केला आणि तिथला मार्ग सुकर झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बैलगाड्यांच्या शर्यती आहेत किंवा ह्या बाबतीत शेकापची भूमिका काय? नाही मी स्वतः या बैलगाड्या सुरू करण्यामध्ये हाऊसमध्ये अनेक वेळा बोललो. माननीय RR पाटलांना मी त्यावेळेला गृहमंत्री असताना मुद्दाम अलिबागला नागाव येथे नेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना घोषणा करायला लावली आणि ते म्हणाले मी माझी भूमिका तिथे सभागृहात त्यावेळेला मांडली होती की रेसकोर्सवर घोडे धावू शकतात त्याच्यावर जुगार होतो आणि आमची हजारो वर्षाची परंपरा असलेली बैलगाड्यांची शेतकऱ्यांची ही हौसेची गोष्ट याला बंदी घालतात हे काही बरोबर नाही. आणि त्याला मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांनी सुद्धा उठून जयंत पाटील तुम्ही बोलता ते बरोबर आहे म्हणून सांगितलं. मद्रास हायकोर्टामध्ये ज्या वेळेला ही केस चालू होती त्यावेळेला सुद्धा मी स्वतः गेलो होतो आणि मद्रास हायकोर्टामध्ये आमचा वकील केला होता आम्ही आणि याबाबत त्या ठिकाणी आम्ही स्वतः काही बैलगाडी हौशीचे आमचे अलिबागचे काही कार्यकर्ते आम्ही घेऊन गेलो आणि बैलगाड्या शर्यती आम्ही सुरू केल्या होत्या. पण कोणतरी येतं आणि त्याच्याकडे जातं आणि प्राण्याचं संरक्षण ह्याचं इथे या देशामध्ये माणसांचं संरक्षण करू शकत नाही तिथे प्राण्याचं आणि ह्याच्यासाठी हे लोक धावतात हे चुकीचं आहे. आणि मी सांगितलं तर की जो मगाशी तुम्हाला मुद्दा सांगितला हे हाऊसमध्ये पण मांडला आज रेकॉर्डवर पण आहे की कायदे आपण करायचे आहेत आणि मग कोर्टाने निर्णय द्यायचा आहे. तर बैलगाड्या शर्यती सुरू होतील असा विधिमंडळामध्ये आणि पार्लमेंटमध्ये पण झाला पाहिजे. कारण जो अत्यारित याच्यामध्ये जो पशुसंवर्धनचा कायदा आहे तो अत्यारित सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे स्टेट गव्हर्नमेंटचा नाही आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटकडनं त्याप्रमाणे उत्तर येतं आहे. आणि म्हणून आज मला वाटतं दोन्ही ठिकाणी BJPचं सरकार आहे आणि निवडणुकीच्या आधी ते सांगत होते की बैलगाडीला आपण मान्यता देऊ करू. आढाव पाटील पण आमच्याबरोबर तेव्हा लढत होते ते आज पण लढत आहेत शिवसेनेचे खासदार. आणि म्हणून बैलगाड्या झाल्या पाहिजेत सुरू झाल्या पाहिजे आमची भूमिका आहे. आमच्या रायगड जिल्ह्यात आणि विशेषतः माझ्या तालुक्यात बैलगाडी हौशी आहेत. आम्ही प्रत्येक गावात आज गेलो तरी मला कार्यकर्ते भाई बैलगाड्या तुम्ही कधी सुरू करणार तुम्हीच करू शकता तुम्ही मांडलं पाहिजे. आणि मग आमची भूमिका आहे जर याच्यावर आता कुठली भूमिका घेतली नाही जे मद्रासला घडलं
ते आम्हाला मुंबईला आणून करावं लागेल. हजारो बैलगाड्या आम्ही मुंबईच्या विधान भवनावर आणू आणि तिथेच सोडून बसू. आझाद मैदानावर नाही तर सगळ्या रस्त्यांवर करून जाम करू तरच सरकारला जाग येईल का, अशी परिस्थिती आहे. आणि मी आजच नजीकच्या 2-4 दिवसामध्ये याच्यावर भूमिका घेतो. आणि मग बैलगाड्या सुरू झाल्या, आम्ही विधिमंडळ आणले तर काही लोफर पुढारी आहेत, ते लगेच फोटो लावतात. शासनामुळे बैलगाड्या सुरू, स्वतःचे फोटो लावतात. हे सगळं थांबलं पाहिजे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एक वेगळा निगडीत आणि आत्मीयते असलेला एक हौशीचा खेळ हा बैलगाडी आहे. आणि मला वाटतं तो देशामध्येच आहे. मद्रासला घडलं तर सगळ्या देशात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सायजेतून बैलगाडी होतात. तुमच्याकडे वेगळ्या सिंगल होत आहेत, आमच्याकडे डबल असतात. आणि म्हणून ही सुरू झाली पाहिजे. भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची पण भूमिका आहे म्हणतात ते, पण कायदा करत नाही. बाकीचे अध्यादेशक निघतात आणि ह्याचा कायदा का नाही करत. मला वाटतं या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा इथे राज्यात कायदा करून या ठिकाणी बैलगाड्या सुरू कराव्यात, जेणेकरून तुम्ही टाट मानेन जा मी सुरू केले आम्हाला, कारण आम्ही त्यांचं जरूर अभिनंदन करू. भाई, नोटबंदीच्या निर्णयाला आता जवळपास 2.5 महिने पूर्ण झालेले आहेत. या 2.5 महिन्याच्या काळामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, गरीब असेल, याचं पुरतं कंबरडं मोडलेलं आहे. मग अशा वेळेला मुख्य विरोधी पक्ष या विरोधात आवाज उठवताना अपयशी ठरतोय. मग अशा वेळेला त्यांच्या पाठीशी, या घटकांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला का वाटत नाही की आपण एखादं मोठं आंदोलन उभं करावं? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण 50 दिवसाचा कालावधी आम्ही त्यांना दिलेला आहे. 50 दिवस त्यांनी सांगितले होते की सुरळीत होईल. पण नोटबंदीच्या बाबतीमध्ये जे म्हणतात त्यांना क्रॅशलेस टेक शक्य नाही, कारण जगामध्ये ते नाही आहे. आज चायनासारख्या देशामध्ये पण 90% चलन हे कॅशनी होत आहे. ब्राझीलमध्ये 80% होत आहे. आणि आपल्या देशामध्ये पण ते जवळजवळ 90% आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये पण 55% हा व्यवहार हा कॅशनी होतो आहे. असं असताना हे सगळं फसलेलं आहे सरकारचं, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही म्हणता ती खरी गोष्ट आहे, पण याचा परिणाम ग्रामीण भागामध्ये आता हळूहळू मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. तुम्हाला कमीत कमी 2,500 रुपये तरी मिळतात. ग्रामीण भागामध्ये जे कार्डच नाही आहे ते चालवायचं कसं हे कळत नाही, त्याची मोठी परिस्थिती वाईट आहे. मी एक बँकर आहे, तुम्हाला माहिती आहे, मी एक चांगली बँक चालवतो, अग्रेसर बँक चालवतो. आजसुद्धा माझ्याकडे जवळजवळ 70 कोटी रुपये पडून आहेत, ते घेत नाही आहे. कारण नोटा छापाची जी क्षमता आहे ती फक्त 3 लाख कोटीचीच आहे आणि आपल्याला 17 लाख कोटी रुपये पाहिजे आहेत. म्हणजे अजून ते हे किती बोलले आज रिझर्व्ह बँकेचे तुमचे गव्हर्नर, तरी मला वाटतं ते शक्य होणार नाही. आणि याचे परिणाम याच्यात महागाई भरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शेतकरी खऱ्या अर्थानं उळपळून निघतोय. त्याच्या मालाला आज सावकार आणि तिथे असलेले व्यापारी लुमाणक करून त्याच्याकडनं आज माल खरेदी करतायत. ते थांबलं पाहिजे. खाजगीमध्ये सगळं म्हणतात, पण प्रत्यक्ष मला वाटत नाही. तुम्हाला मिळतात की नाही मला माहिती नाही. मला पण 10,000 रुपये नाही आहेत आज खिशामध्ये, आणि मी आज पॉकेटच काढायचं सोडून दिलं. का 2-3 हजार रुपये खिशात असून उपयोग काय? आम्ही पॉकेटच घेत नाही, लोकांना सांगतो बा माझ्याकडे पैसे नाही आहेत. ही माझी स्वतःची परिस्थिती आहे. पण तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये आज विरोधी पक्ष थोडा अपयशी ठरलेला आहे. ज्या पद्धतीचा उठाव, ज्या पद्धतीची जागृती आणि ज्या पद्धतीचं लोकांना त्या ठिकाणी असलेलं जागृत करण्याचं करायला पाहिजे, त्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहेत. पण माझ्या वाटतं नजीकच्या काळामध्ये ते निश्चितपणे करावं लागेल. आणि त्याच्यावर भूमिका आहे माननीय या देशाचे नेते शरद पवार साहेब अलिबागला परवा आले होते, त्यांच्यावर विस्तृतपणे मी 1 तास याच्यावर चर्चा केली. आणि ते म्हणाले 50 दिवसाची जयंत पाटील जाऊन द्या दिवस आज गेलेले आहेत. दुर्दैवाने निवडणुका पण आता सगळ्याच निवडणुका एका वेळेला सुरू झालेल्या आहेत. पण तुम्ही म्हणता त्या भूमिकेशी आहेत. आणि त्याच्यामुळे होणारा तोटा त्याच्यामध्ये होणारं आज आपली आर्थिक ज्याच्यामध्ये जो ग्रोथ आहे तो कसा कमी होणार आहे हे आता नजीकच्या काळात आपल्याला निश्चित दिसेल. भाई, आमचा नागपूरचा ब्युरो चीफ आहे गजानन उमाटे, तो सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन बातमीदारी करतो. त्याला एक थोडक्यात प्रश्न विचारायचा. माझा मित्र गजानन,
भाई मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं म्हणून काही योजना आणत आहे, परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं जेणेकरून शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे येतील असं काही होताना दिसत नाही. त्यामुळे MSP जे आहे मिनिमम सपोर्ट प्राईस ते सुद्धा वाढवले जात नाही. एक उदाहरण म्हणजे कापसाला 6,000 रुपये राज्य सरकारच्या आयोगानं म्हणजे समितीनं शिफारस केली, परंतु केंद्र सरकारनं 4200 रुपये दिले. मधला फरक सरकारनं द्यायला पाहिजे. यासाठी विरोधी पक्ष म्हणून कधी दबाव आणणार आहात तुम्ही सगळे? नाही नक्की तो भाऊ, या ठिकाणी विरोधी पक्षाची जी भूमिका बजवायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडे आम्ही कमी पडतोय. मी मगाशी पण कबूल केलेला आहे. पण जो मिनिमम रेट 6,000 रुपये द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये ज्याच्यासाठी ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाकावर बसत होते त्यावेळेला ज्या भूमिकेतून होते ती भूमिका त्यांची बदललेली दिसते. आणि म्हणून हे 4200 रुपये खरेदी करतात आणि शेवटी व्यापारी तोच कापूस मागवून 8,000 रुपयांनी विकतात. ही परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी की तुम्ही म्हणता तो प्रश्न अगदी योग्य आहे, परंतु यामध्ये शेती उत्पन्नाला असलेला भाव जोपर्यंत मिळत नाही, मगाशी पण मी सांगितलं, तुम्ही ऐकलं की मला माहिती नाही आहे की ते स्वामीनाथन आयोग जोपर्यंत याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत असाच प्रश्न राहणार. असेच पॅकेज येणार, पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोचणार नाहीत, ते मधल्यामध्ये गायब होणार आणि त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांची उन्नती होणार नाही आहे. राजू भाई, शेकाप BMC इलेक्शनमध्ये उतरणार का, आणि उतरलीच तर कोणत्या पक्षाबरोबर युती करेल? या ठिकाणी धर्मनिरपेक्ष जे पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही आज त्यामध्ये लढायला मागतो आहोत. आम्ही ज्या भूमिकेमध्ये आहेत, मगाशी यांनी प्रश्न विचारला की नवीन सहकारी माझे जे आलेले आहेत त्यांचा पण प्रयत्न चालू आहे. आणि मला वाटतं की धर्मनिरपेक्ष पक्षाचे आणि पुरोगामी विचाराचे जे मतं आहेत ती विभागू नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न स्वतः करतो आहे. मी सचिन नायरांना फोन केला, मी काँग्रेसचे निरूपण यांना फोन केला आणि त्याप्रमाणे प्रयत्न आहेत. परंतु मी छोटा माणूस आहे, माझा पक्ष पण छोटा आहे, पण त्यांनी पॉझिटिव्ह याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. आणि आज तरी हे मतभेद थांबले पाहिजेत ही भूमिका आहे. नाही तर चंद्रकांत बोलतो त्याप्रमाणे पहिला प्रश्न त्याने विचारला तर पुढला काळ कठीण होईल आणि त्याच्या पुढला काळ तर एकदमच कठीण होईल. त्याची जागृती या ठिकाणी केली पाहिजे ही भूमिका. आणि ती आमच्यासारख्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भूमिका घेऊन वेळ देऊन या ठिकाणी केली पाहिजे मला असं वाटतं. समविचारी पक्षांना एकत्र आणून ती मोड बांधली गेली पाहिजे आणि ती आजची गरज दिसते भाई, बरोबर? नाही, आज कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेका पक्ष एक आणि पुरोगामी शिक्षक आघाडी आज लढते आहे. या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसनी राष्ट्रवादीने अधिकृतरित्या पक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे. आणि मला वाटतं की याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे बाळाराम पाटलांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. मी स्वतः त्या निवडणुकीची सगळी सूत्र माझ्याकडेच आहेत आणि मी स्वतः त्याचं नेटवर्किंग करतो आहे रोज. आणि म्हणून मला वाटतं की एक वेगळा या बाळाराम पाटलांच्या विजयानंतर एक वेगळं राजकीय कलाटणी याच्यामध्ये धुनीकरणाची होईल असं मला वाटतं आहे. शेका पक्ष पुढे जातोय, शेका पक्ष कात टाकतोय, नव्यानं कार्यकर्त्यांची मोठ उभारते. त्यांना शुभेच्छा. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया रायगड जिल्ह्यातलेच एक दुसरे नेते सुनील तटकरे यांच्याबरोबर उद्या गुरुवारी.